विषय क्रमांक 3 विषय क्रमांक 3 काही आज आपला वाढदिवस देखील आहे। सर्व सदस्यांनी आपल्याला विषय क्रमांक 3 आयुर्वेदिक विभागातील सेक्शन 4 मधील संघटना अंतर्गत जलवाहिन्या सुधारणा करतो आहे। या विषयावरती कोणाला बोलायचं बोला। प्राप्त झालेले नाही। तुम्ही 8 दिवस अगोदर म्हणाला होता की 8 दिवसाचं कुठेतरी वेळ दिलेली आहे, तरी अजून काही मिळालेलं नाहीये। कुठेतरी सत्ताधारी भाजप जे आहेत कमी पडलेत का? कारण येत्या काळात कुठेतरी विरोधक देखील जे आहेत ते हल्लाबोल करणार आहेत, आक्रमक पवित्रा घेणार आहेत। आपल्या माहितीकरता सांगतो, शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत आम्ही सर्व सभागृह सर्व सदस्य सातत्याने त्या गोष्टीबद्दल गांभीर्यानं घेतलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप हे चालू आहे। आपल्या माहितीकरता सांगतो, अजूनही वाटप काही विद्यार्थी राहिले त्यांना लवकरात लवकर गणवेश मिळतील याची या संदर्भामध्ये पूर्णपणे त्या डिपार्टमेंटमधून शालेय शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करून लवकर गणवेश वाटप आता सध्या चालू आहे आणि राहिलेल्यांना सर्वांना लवकर मिळतील याची गांभीर्य दर्शवलेलं आहे का? कारण की त्यांनी नेहमी ते सांगतात देणार आहे त्यांच्यामध्ये गांभीर्य। हे बघा, आपण आजच मी या सभागृहानं माहिती घेतलेली आहे, त्यांच्याकडून या विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप चालू आहे आणि गणवेशाचं किती वाटप झालं याची पूर्ण माहिती घेऊन राहिलेत किती आणि ते लवकरात लवकर करण्याकरता याच्या संदर्भात आपल्याला माहिती हे बघा, शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सत्ताधारी विरोधक अशा पद्धतीची कोणाची या ठिकाणी भावना नाही। आपली एकच मागणी आहे की शालेय विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित राहता कामा नये, लवकरात लवकर त्या ठेकेदाराच्या माध्यमातून मिळाले पाहिजे। या संदर्भामध्ये सातत्याने सर्व सभागृह आणि सर्व सदस्य आम्ही गांभीर्याने त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सध्या गणवेशाचं वाटप चालू आहे की अजून काही जे राहिले असतील त्यांना लवकर देण्याचा आदेश या ठिकाणी दिला। महिला बचत गटांना गणवेशाचं काम न देता ते जुन्याच कंत्राटदाराला देण्याचा आपला निर्णय चुकलाय असं तुम्हाला वाटतंय का? या ठिकाणी आपल्या माहितीकरता सांगतो, महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा महिला बचत गटांना यापुढे ज्या आपल्या महानगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत त्या देण्याचं काम आमचा सुद्धा मानस आहे, परंतु आता विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देणं आणि ते लवकरात लवकर ते महिला बचत गटाच्या माध्यमातून होणं अशक्य होतं। तर भविष्यामध्ये महिला गटाच्या माध्यमातून करण्याकरता त्यांना एक कालावधी किंवा वेळ द्यावा लागेल। याकरता पुढच्या वेळेला आपण त्याची दखल घेऊन त्या महिलांना कसा न्याय देता येईल बचत गटांना ते आपण सर, एवढा संवेदनशील विषय आहे, मात्र शिक्षण विभाग कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती का नाही देत आहे? जर वाटप सुरू झाले तर अधिकृत माहिती का नाही दिली जाते? आपल्याला सर्व माहिती अधिकृतपणे त्यांना देण्याचं या ठिकाणी सूचना देण्यात येतील आणि आपल्याला पूर्णपणे शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काही माहिती आहे ती पूर्ण माहिती देण्याचा आदेश